पोलिसांचा असा मोठा बंदोबस्त जो आहे तो आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतोय। खरं तर वाल्मिक कराड याचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न SITचा देखील असणार आहे आणि CIDचा देखील असणार आहे। यापूर्वी जसं आपण सांगितलं की CIDचे काही अधिकारी जे आहे ते देखील वाल्मिक कराड याचा ताबा घेण्यासाठी आलेले आहे। यामध्ये राज्य गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात CIDचा अप्पर पोलीस अधीक्षक किरण पाटील या सुद्धा आपल्याला काही वेळापूर्वी दृश्यांमध्ये दिसल्या। त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी या सगळ्या विषयावर बोलायचा प्रयत्न केला। वाल्मिक कराड याच्याशी देखील बोलण्याचा आपण प्रयत्न केला, मात्र त्याला देखील पोलिसांनी बोलू दिलं नाही। यामध्ये सुवर्ण 3 महत्त्वाचे अपडेट आहे, ते म्हणजे की वाल्मिक कराड काल रात्रीपासून कारागृहामध्ये आहे, मध्यवर्ती कारागृहामध्ये आहे। 9 नंबरच्या बॅरकमध्ये त्याला ठेवण्यात आलेलं होतं आणि काल रात्री त्याने जेवण केलेलं नव्हतं अशा प्रकारची कारागृह सूत्रांची माहिती जी आहे ती न्यूज 18 लोकमतला होती। आणि त्यानंतर आता वाल्मिक कराड जो आहे त्याला बीड मध्यवर्ती कारागृहामधून बाहेर काढल्यानंतर जे आहे ते मेडिकलसाठी आणण्यात आलं। यानंतर त्याला इथून केजला नेलं जाणार आहे। साधारणतः 60 ते 70 किलोमीटर हे अंतर जे आहे ते बीड आणि केज न्यायालयाचं आहे आणि यामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो असणार तैनात केला जाणार आहे। ज्या गाडीतून पुन्हा एकदा हे पोलीस अधिकारी शीतलकुमार बल्लाळ यांच्यावरती ही जबाबदारी आहे की वाल्मिक कराड याला सुरक्षितपणे न्यायालयात न्यायचं आणि त्यासाठीचा हा सगळा बंदोबस्त जो आहे तो आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतोय। आपण ही पुन्हा दृश्य बघू। या वाहनांमधून याच वाहनामधून वाल्मिक कराडला जे आहे ते आता केज कारागृहामध्ये नेलं जाणार आहे। न्यूज 18 लोकमतवर काही वेळापूर्वी वाल्मिक कराडची दृश्य आपण बघितली आणि त्यानंतर पुन्हा वाल्मिक कराडला जे आहे ते या जिल्हा रुग्णालयामध्ये मेडिकलसाठी आणण्यात आलेलं आहे आणि त्याची मेडिकल केली जाते। त्याला काल परवा काही त्रास होत होता, त्याची तपासणी जी आहे वाल्मिक कराडची ती केली जाणार आहे। काल रात्री त्यांनी जेवण केलेलं नाही, त्याच्यामुळे त्याचं आता जी पुन्हा वैद्यकीय सूत्रांकडून माहिती मिळाली ती अशी आहे की त्याचा BP चेक केला जातोय, ब्लड शुगर जे आहे ते चेक केलं जात आहे आणि त्यानंतर त्याची मेडिकल टेस्ट झाल्यानंतर त्याला न्यायालयात नेलं जाईल आणि त्यानंतर पुन्हा त्याच्या जी कोठडी आहे SIDची त्याच्याबाबतचा जो निर्णय आहे तो यापूर्वी झाला आहे। मात्र त्याचा ताबा SIDने घ्यायचा की CIDने घ्यायचा ही सगळी असणार आहे। आपण काही वेळापूर्वी हेही सांगितलं की CID अर्थात गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी जे आहेत किरण पाटील अप्पर पोलीस अधीक्षक ह्या स्वतः या ठिकाणी आलेल्या होत्या आणि त्यांनी देखील तुरुंग अधिकाऱ्यांना एक पत्र लिहिलं होतं आणि वाल्मिक कराडचा या 302 अर्थात जो संतोष देशमुखचं हत्या प्रकरण घडलेलं आहे त्याच्याशी त्याचा थेट संबंध आहे का हे तपासण्यासाठी त्याचा ताबा आम्हाला द्यावा अशा प्रकारची मागणी SIDची CIDची देखील आहे। रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आणि या रुग्णालयात त्याची तपासणी झाल्यानंतर त्याला कारागृहामध्ये नेलं जाईल आणि साधारणतः या बीडपासून कारागृह जे आहे आणि न्यायालय जे आहे याचं अंतर साधारणतः 60 ते 65 किलोमीटर आहे। 1 ते 1.5 तासाचा प्रवास आहे आणि या प्रवासामध्ये वाल्मिक कराड याच्या सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा असणार आहे आणि त्या अनुषंगाने पोलिसांचा मोठा फौजफाटा बंदोबस्त जो आहे तो या संपूर्ण परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। आपण आणखी काही दृश्य दाखवणार आहोत। पोलीस जे आहे हा सगळा परिसर जो आहे तो निर्मनुष्य करण्याचा प्रयत्न करत आहे। जे विनाकारण या परिसरामध्ये जी गर्दी झालेली आहे ती काढण्याचा प्रयत्न जो आहे तो या परिसरामधून हटवण्याचं काम जे आहे ते पोलिसांकडून केलं जातं। पुन्हा एकदा बघूया वाल्मिक कराड याला आता बाहेर आणलं जातं, ही दृश्य बघतोय। वाल्मिक कराड याला मेडिकल टेस्ट जी आहे ती झाली आहे। वाल्मिक कराडची काही तपासणी झाली आहे ती त्याला विचार। वाल्मिकजी कालपासून वाल्मिक कराड तुमची काही प्रतिक्रिया आहे का? प्रतिक्रिया काय सांगाल? तुमच्यावर मोक्का लावलाय तुमच्यावर काय प्रतिक्रिया? तुमचे समर्थक आंदोलन करताय, तुमच्यावर अन्याय होता असं म्हणताय, खरं काय? तुमचे समर्थक आंदोलन करताय वाल्मिक कराड याला जे आहे ते आता घेऊन नेलं जात आहे। ही दृश्य आपण बघतोय त्या गाडीतलीच आहे, पोलिसांच्या गाडीतली आहे आणि त्या गाडीमध्ये आता वाल्मिक कराड जे आहे त्याला नेलं जात आहे। त्याची ही सगळी दृश्य बघतोय आपण। वाल्मिक कराडशी बोलण्याचाही प्रयत्न केला मात्र तो बोलत नाहीये। त्याचे कार्यकर्ते आंदोलन करताय, जाळपोळ करताय, रस्त्यावर उतरताय, त्याचं समर्थन करताय। मात्र असं सगळं असताना त्याची प्रतिक्रिया नेमकी काय होती ती देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि आता पुन्हा वाल्मिक कराडला या हॉस्पिटलमधून अर्थात जिल्हा रुग्णालयातून हलवलं जात आहे, शिफ्ट केलं जात आहे आणि त्याला घेऊन आता हे पोलीस जे आहे ते पुन्हा एकदा रवाना होताना आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे। त्याची ही सगळी दृश्य बघतोय। वाल्मिक कराड याला घेऊन हा सगळा ताफा जो आहे
तो आता बीड जिल्हा रुग्णालयाच्या बाहेर पडलेला आहे आणि या ठिकाणून हा सगळा ताफा जो आहे तो आता केजच्या दिशेनं जाणार आहे आणि त्याची ही सगळी दृश्य बघतोय आपण. या CIDच्या अधिकारी आहे किरण पाटील मॅडम, त्या देखील आलेल्या आहेत. त्यांनीच पत्र जे आहे ते तुरुंग अधिकाऱ्यांना दिलं आणि त्याच्या ताब्याची मागणी केली होती. नक्की नक्की या सगळ्यानंतर आता याचा ताबा जो आहे तो कोण घेणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र आपण ही दृश्य बघतोय वाल्मिक कराड याच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा, मोठा बंदोबस्त जो आहे तो संपूर्ण परिसरात तैनात करण्यात आलेला आहे आणि वाल्मिक कराडला घेऊन आता हे सगळे पोलीस अधिकारी साधारणतः 5 ते 6 पोलीस अधिकाऱ्यांच्या गाड्या ज्या आहे त्या या वाल्मिक कराडच्या गाडीच्या अवतीभोवती आहे. हो लक्ष्मण, वाल्मिक कराड याला कुठलाही धोका निर्माण होऊ नये यासाठीचा प्रयत्न जो आहे तो पोलिसांचा आहे. कारण वाल्मिक कराड याच्या विरोधामध्ये देखील एक संतापाची भावना जी आहे ती या बीड आणि जिल्ह्यामध्ये आहे आणि म्हणून वाल्मिक कराडला धोका निर्माण होऊ नये यासाठी अशा पद्धतीनं एक मोठा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे आणि वाल्मिक कराड याला घेऊन ही सगळी वाहनं जी आहे ती आता रवाना झालेली. आपण देखील वाल्मिक कराड याला कुठल्या दिशेने नेलं जात आहे हे आपण बघणार आहोत आणि वाल्मिक कराड याला घेऊन हा ताफा जो आहे तो आता बाहेर पडलेला आहे रुग्णालयातून. तो केजच्या रुग्णालयाच्या न्यायालयाच्या दिशेने रवाना झाला आहे. सुवर्णा, लक्ष्मण, आपण वार्तांकन करतच आहात आणि योग्य अचूक बातमी आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची ही धडपड आहे, पण आपण आपली देखील काळजी घ्या. वाल्मिक कराड संदर्भातली सगळी अपडेट आपल्याला आता लक्ष्मण देत आहेत. या वाल्मिक कराडला बीड कारागृहातून बाहेर काढण्यात आलं. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असा आहे आणि SITची आणि CIDची एक टीम सुद्धा या वाल्मिक कराडच्या ताफ्यासोबत आहे आणि त्याला आधी रुग्णालयात नेलं गेलं. त्याचं मेडिकल चेकअप झालं, रुटीन मेडिकल चेकअप असतं. ते चेकअप झाल्यानंतर त्याला पुन्हा एकदा केजच्या कोर्टात, विशेष कोर्टात हजर केलं जाणार आहे. CID आणि SIT दोघेही त्याचा ताबा मागू शकतात. हे हत्या प्रकरण 302 अंतर्गत हत्या प्रकरणामध्ये चौकशी करण्यासाठी त्याचा ताबा ह्या दोन्ही यंत्रणा मागू शकतात. ही सगळी माहिती लक्ष्मण आता आपल्याला देत होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे न्यूज 18 लोकमतची टीम या वाल्मिक कराडशी बोलण्याचा सुद्धा प्रयत्न करत होती. वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावण्यात आला, त्याचे समर्थक आक्रमक झालेले आहेत असे प्रश्न त्याला विचारण्यात आले, पण त्याने सुरुवातीला तर काही प्रतिक्रिया दिली नाही. नंतर गाडीत बसल्यावर मात्र त्याने हात दाखवून, हात उंचावून फक्त प्रतिक्रिया दिलेली आहे. म्हणजे तेवढीच काय ती त्याने प्रतिक्रिया प्रसार माध्यमांना दिलेली आहे, लक्ष्मण घाटोळ यांना दिलेली आहे. बातमीकडे आपण वळतोय. कोर्टानं, केजच्या कोर्टानं काल वाल्मिक कराड याच्यावर त्याला कोर्टात त्याच्यावर वॉरंट जारी केलं आणि आज वाल्मिक कराड याला केज इथल्या कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे. CID पोलीस वाल्मिक कराड याला बीड इथल्या कारागृहातून आज केज कोर्टात नेणार आहेत. वाल्मिक कराड हा मोका त्याला लावला गेला आणि त्यानंतर कोर्टानं त्याच्या विरोधात वॉरंट जारी केले. त्यानुसार कराड याला आज केज कोर्टात दाखल करण्यात येणार आहे. पोलीस वाल्मिक कराड याच्या कोठडीची मागणी करणार आहेत, पोलीस कोठडीची मागणी करणार आहेत. सध्या खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराड 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे. आज त्याची पोलीस कोठडीत रवानगी होते का हे बघावं लागेल. SIT त्याचा ताबा मागू शकतात, हत्या प्रकरणामध्ये तपास करण्याकरता त्याचा ताबा मागू शकतात. या सगळ्याविषयी आपण अधिक माहिती घेत राहणार आहोत. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याशी आपण पुन्हा एकदा बोलूया. बीड जेल मध्ये ते आपल्या आता उपस्थित आहेत, बीड जेल परिसरामध्ये. वाल्मिक कराड जो आहे आपल्याला तो दृश्यांमध्ये दिसतोय. वाल्मिक कराड काल पासून या कारागृहामध्ये होता आणि त्याला आता जे आहे न्यायालयात घेऊन नेलं जात आहे. पोलिसांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त, सुरक्षा जी आहे ती वाल्मिक कराड याच्या वाहनाला आहे. पुढच्या काही वेळामध्ये ही गाडी जी आहे ती केज न्यायालयाच्या दिशेने जाणार आहे. मॅडम, आपण देखील ताबा मागण्यासाठी या ठिकाणी आलेला होता. CID कडे काय आपण बोलणं केलं, ताबा मागतोय? आपण बघतोय CIDचे अधिकारी या सगळ्याच्या संदर्भात बोलत नाहीये. पुन्हा एकदा वाल्मिक कराड यांना बघूया. त्यांना गाडीमध्ये बसवण्यात आलेलं आहे आणि वाल्मिक कराड यांना घेऊन ही गाडी जी आहे ती आता पुढे निघेल आणि ही केजच्या दिशेने निघेल. वाल्मिक कराड यांना न्यायालयीन कोठडी जी आहे ती देण्यात आली. ती वाल्मिक कराड यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार. तुम्ही कालपासून आतमध्ये आहात, जेवण केलं नाही असं कळतंय, काय कारण?
आपण बघतोय वाल्मिक कराड याला आता इथून घेऊन नेलं जात आहे आणि वाल्मिक कराड जो आहे त्याला आता केजच्या न्यायालयात दाखल केलं जाणार आहे. खरं तर खंडणी प्रकरणामध्ये यापूर्वी वाल्मिक कराड याला अटक करण्यात आलेली होती आणि खंडणी प्रकरणामध्ये त्याला न्यायालयाने जी आहे ती न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीमधून त्याला बेल होऊ शकते, अर्थात त्याचा जामीन मंजूर होऊ शकतो. अशी परिस्थिती असताना त्याच्यावर मोकोका अंतर्गत जो गुन्हा आहे तो दाखल करण्यात आला आणि त्यानंतर मोकोका दाखल केल्यानंतर आज पुन्हा त्याला बीडच्या कारागृहामधून हलवण्यात आलेलं आहे. त्याचं हे कपडे, हे साहित्य जे आहे आपण ते दृश्यांमध्ये बघतोय हे दिलं जात आहे. आणि काल रात्री वाल्मिक कराड यानं जेवण देखील केलं नव्हतं. 9 नंबरच्या बॅरेकमध्ये तो होता आणि आता वाल्मिक कराडला घेऊन हे सगळं पथक जे आहे बीड पोलिसांचं हे रवाना होत आहे. त्याची ही सगळी दृश्य आहे. वाल्मिक कराड याचा मोठा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो आपण दृश्यांमध्ये बघतोय. संपूर्ण पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये या गाडीमध्ये आपल्याला CIDचे अधिकारी आहे ते ताबा मागण्यासाठी आलेले होते, ते देखील आपल्याला दृश्यांमध्ये दिसतात. आणि आता याच वाल्मिक कराडला घेऊन हा ताफा जो आहे तो पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता बीड कारागृहामधून केज न्यायालयाच्या दिशेनं हे वाल्मिक कराडला घेऊन पोलीस जे आहेत ते रवाना झालेले. घाटोळ आपल्याला दृश्यांमध्ये दिसत होते. लक्ष्मण घाटोळ आपल्याला सविस्तर माहिती देत होते की कोर्टातून त्याला क्षमा करा जेलमधून त्याला बाहेर काढलं गेलं, व्हॅनमध्ये बसवलं गेलं, कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर CID SITची टीम सुद्धा त्यांच्या सोबत आहे. त्याला केज कोर्टात नेलं जाणार आहे आणि केज कोर्टामध्ये त्याचा ताबा हत्या प्रकरणामध्ये मागितला जाणार आहे. पोलीस कोठडी त्याला मागितली जाईल, SIT कोठडी मागितली जाईल आणि हे कशासाठी तर त्यांना हत्येसंदर्भात तपास करायचा आहे, चौकशी करायची आहे. त्यामुळे आपल्याला पुढच्या घडामोडी वेगवान घडताना दिसत आहेत. आता कोर्टात त्याला नेलं जातंय. ही थेट दृश्य आपण बघत होतो. काही सेकंदापूर्वीच जेल परिसरामधून व्हॅन वाल्मिक